तर मित्रांनो, आज आपण गेलो होतो फार्म हाऊस वरती आणि तिकडे पोहोचलोच होतो तर आपल्या फार्म हाऊसचा पत्राच उडून नेला होता। तर मी तुम्हाला सर्व काय दाखवतो, ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा। तर कस काय पब्लिक, मी तुमचा लाडका रोहन्या। तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी चाललो होतो आपल्या फार्म हाऊस वरती, मग काय काढला होता आपला जॉन डियर आणि डायरेक्ट निघालो होतो फार्म हाऊस कडे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस कडे जाण्याचा रस्ता। तर मित्रांनो, उन्हाळ्यात रस्त्याचं काम चालू केलं होतं, पण त्यांना पावसाळ्यापर्यंत त्यांचं काम पूर्ण झालं नाही, म्हणून आता या रस्त्याची ही अवस्था झाली आहे मित्रांनो। पूर्ण खराब रस्ता झाला आहे, म्हणून मित्रांनो आपल्याला या रस्त्याला ब्लॉग बनवता येत नाही। तर मग चला मित्रांनो, भेटू फार्म हाऊस वरती। आणि इकडे गाजरवाडीच्या बारीत तर डायरेक्ट दरडच कोसळली होती। मग काय मित्रांनो, तिथून डायरेक्ट कल्टी मारली। आणि मित्रांनो, इकडे पोहोचलोच होतो की हा रस्ता बघितला पहिल्यांदा। आणि मित्रांनो, या रस्त्याने जर गाडी नेली तर गाडी डायरेक्ट या चिखलामध्ये फसून जाते, पण कसं तरी मित्रांनो आपला जॉन डियर इकडे आणला। आणि मित्रांनो, आपलं भाताचं रोप बघून घ्या, रोप अजून मोठं झालं नाही म्हणून आपण अजून आवणी घेतली नाही। आपण आवणी घेतल्यावर तुम्हाला माहित होईलच। तर मग चला फार्म हाऊस कडे जाऊ आता। आणि मित्रांनो, इकडे येऊन बघितलं तर काय वाऱ्याने दोन्ही पण पत्रे पाडून दिले ते। मग काय पब्लिक आल्या तर पहिले पत्रे वरती चढून दिले दोन। आणि मित्रांनो, आपल्या फार्म हाऊस वरती कोणीच राहत नाही, 1-2 महिने झाले, म्हणून तुमचा भाव आज साफसफाई करायला आलाय फार्म हाऊसची। तर मग चला मित्रांनो, भेटू संध्याकाळी। पब्लिक, आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आता आपण चाललोय घरी। तर मित्रांनो, आपण इंस्टावरती नवीन आयडी ओपन केली आहे, तर लवकरात लवकर आपले 1K कंप्लीट करा मित्रांनो। तर पब्लिक, आपला ब्लॉग कसा होता तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर मग चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये।